कृषी घोटाळा ज्याच्याबद्दल मी मार्चमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळी माहिती जनतेपुढे दिली होती, त्याच्यावर काही याचिका चालू होत्या आणि काल परवाच्या दिवशी परवा संध्याकाळी माननीय मुंबई हायकोर्टाने त्याच्यावर ऑर्डर पास केली आहे आणि अतिशय आदरपूर्वक मला त्यात काही ज्या त्रुटी वाटत आहेत त्या मी आता मांडणार आहे. आणि मला असं वाटतं की तातडीने खरं तर त्या याचिकाकर्त्यांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी ह्या ऑर्डरला त्याच्या वरच्या कोर्टात म्हणजे सुप्रीम कोर्टात SLP द्वारे चॅलेंज करण्याची गरज आहे. खरं तर हे PIL जे होतं मला वाटतं ते अंडर ऑर्डिनरी होतं. मी जर त्या जागी असते तर हे PIL मी क्रिमिनल लिटिगेशन फाईल केलं असतं, अंडर क्रिमिनल PIL म्हणून मी ते फाईल केलं असतं. आता याच्यातल्या गोष्टी जर आपण बघितल्या तर कोर्टापुढे जे मांडलं जातं कोर्ट त्या बघून तपासून त्याच्यावर निर्णय देतं. शासनातर्फे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे कोर्टापुढे ज्या गोष्टी मांडल्या त्या चुकीच्या कशा होत्या या आता मी तुम्हाला काही त्यातले महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. पहिलं म्हणजे ऑर्डरमध्ये असं लिहिलंय, मुद्दा क्रमांक 22 वर लिहिलंय की 2 GR होते, एक 5 डिसेंबर 2016चा आणि दुसरा GR जो होता तो 12 मार्च 2024चा. तर कोर्टापुढे जे वकिलांनी मांडलं ते असं मांडलं की हे दोन्ही GR वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असल्यामुळे त्यांच्या दोघांचा संबंध नव्हता. तर हे अतिशय चुकीची मांडणी त्यांनी केली. पहिला म्हणजे 5 डिसेंबर 2016चा महाराष्ट्र शासनाचा GR हा सगळ्याच्या सगळ्या डिपार्टमेंट्सला लागू होता. हा तो GR आहे. या GR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की सोबत जोडलेले परिशिष्ट A मध्ये दर्शवण्यात आलेल्या वस्तूच्या कोणत्याही योजनेअंतर्गत खरेदी करून लाभार्थ्यांना वाटप वितरित करता येत नाही. हे 5 डिसेंबरचा हा जो GR आहे त्याच्यात का DBT थ्रू करण्यात यावं ते दिलेलं आहे. DBT थ्रू कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, 44 गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा याच्यात नमूद आहेत आणि त्याच्यात ते पंप पण आहेत, ती कीटकनाशकं पण आहेत, कीटकनाशके पण आहेत आणि हा GR हा सगळ्या डिपार्टमेंटला पाठवण्यात आला होता. म्हणजे त्याच्यात कृषी विभाग सुद्धा आहे, कृषी मंत्री आहे, या सगळ्यांना हा प्रत्येक डिपार्टमेंटला हा GR पाठवला गेला होता. म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत, त्या दोघांचा संबंध नाही आहे. ही जी मांडणी वकिलांद्वारे केली गेली ही साफ चुकीची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 25 मध्ये कोर्टाने लिहिलंय म्हणजे त्याच्या ऑर्डरमध्ये असं नमूद आहे की वी आर नॉट एबल टू ट्रेस एन एरर. आता ह्याच्यात खरं काय मी तुम्हाला सांगते, ह्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा जो अँगल आहे तो कुठेही बाहेर आलेला नाही. कारण मी ज्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं होतं की 92 रुपयाचा जो नॅनो युरिया होता ती बॉटल मी अगदी क्षुल्लक म्हणजे 2-4 बॉटल घेतल्या तरी मला 92 रुपयाला जर घरपोच मिळते तर शासनाने ती 220 रुपयाला 19,68,000 बॉटल कशा घेतल्या. मुद्दा क्रमांक 2 म्हणजे त्याच्यातले असे बरेच होते, त्याच्यातल्या कॉटनच्या बॅग्स म्हणा, नॅनो युरिया, नॅनो DAP हे घरपोच मला किती किमतीत मिळत होतं आणि ते किती किमतीत शासनाने विकत घेतलं. तर याच्यात भ्रष्टाचाराचा खूप मोठा अँगल आहे जो त्याच्या वकिलांनी कोणीही मांडलेला नाही. म्हणूनच या गोष्टी त्या ऑर्डर